प्रकारच्या पराधीनतेतून मुक्त होऊन आपण आपल्या स्वरूपामध्ये प्रतिष्ठित होणं यालाच मुक्ती असं म्हणतात. म्हणजेच भागवतामध्ये समग्र पुरुषार्थ, परम पुरुषार्थ आणि पंचम पुरुषार्थाला सिद्ध करण्याची कला शिकवली जाते. पुरुषार्थ, परम पुरुषार्थ आणि पंचम पुरुषार्थ. आता आपल्याला सगळ्यांना पुरुषार्थ माहिती. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे काय आहे? पुरुषार्थ आहे. परम पुरुषार्थ काय? परम पुरुषार्थ याचा अर्थ ज्ञान प्राप्त करून घेणं, त्याला परम पुरुषार्थ म्हणतात. आणि पंचम पुरुषार्थ भक्ती. ज्ञानापेक्षाही भक्ती श्रेष्ठ. आधी ज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि नंतर भक्ती साध्य करून घ्यावी, त्याला पंचम पुरुषार्थ म्हणतात. म्हणून भागवतामध्ये या तीनही गोष्टी आपल्याला सापडतात. पुरुषार्थांचं पण विश्लेषण त्याच्यामध्ये आहे, संपूर्ण ज्ञानाचं विश्लेषण आहे आणि संपूर्ण भक्तीचंही विश्लेषण त्याच्यामध्ये आहे. इथे हा भाग थांबलेला आहे. आता परत आपण महाभारताचं जे युद्ध चाललेलं आहे तिथे जाऊया. लक्षात घ्यायचंय, याच्यामध्ये हा कथाभाग सुरुवातीला असाच आहे, मागे पुढे करत करत सगळे जे श्रोते आहेत त्यांना जागा ठेवण्याची कला आहे. आता महाभारताचं युद्ध झालं आहे आणि त्याच्यामध्ये पांडवांचा विजय झाला. युधिष्ठिरांचा राज्याभिषेक झालाय, पण त्यांना आनंद झाला नाही. हस्तिनापुरीचे त्यांना राज्य मिळालंय, संपूर्ण पृथ्वीचे ते सम्राट आहेत झाले. आता एखाद्याला तर किती आनंद झाला असता, पण यांना आनंद झाला नाही. का झाला नाही? कारण या युद्धामुळे मोठी हिंसा झाली, त्यामुळे विश्वाचं अमंगल झालं, त्यामुळे आमचा अंतरात्मा अशुद्ध झाला आहे असं त्यांना वाटत होतं. राजा युधिष्ठिर जे आहेत ते अत्यंत सात्विक आहेत, सच्चित आहेत आणि त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की जे कौरव पांडवांचं युद्ध झालं ते आपल्यामुळे झालं, सगळी हिंसा जी झाली ते आपल्यामुळे झाली आणि खूप मोठं पाप आपण केलेलं आहे आणि त्या पापावरून आपण कधीही मुक्त होऊ शकत नाही. मनावरती पापाचं दडपण आहे त्यांचं आणि त्यामुळे त्यांना आनंद झालेला. ते या विचाराने अत्यंत अस्वस्थ आहे. त्यांना या विचारातून बाहेर काढण्याकरता भगवान श्रीकृष्णांनी वेदव्यासांनी अनेक गोष्टी समजून सांगितल्या की हे फक्त तुमच्यामुळे झालेलं नाही, हे आवश्यक होतं, काळाची ती गरज होती, म्हणून ते महायुद्ध झालं. कारण फक्त तुम्ही झाला एवढंच आहे, ते तुमच्यामुळे झालेलं नाही, त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ नका असं सांगू नये. त्यांच्या हृदयाचा शोक कमी होत नव्हता. मग आता काय करायचं? त्यांच्या मनामधली ही अस्वस्थता दूर करण्याकरता भगवान श्रीकृष्ण त्यांना आणि बाकीच्या पांडवांना घेऊन भीष्म पितामहांजवळ ते गेले. भीष्म पितामह त्यावेळेला शरशैलेवरती पडलेले. सगळे बाण त्यांच्या शरीराच्या पुढच्या भागातून घुसून पाठीकडून बाहेर आले होते आणि ते जमिनीमध्ये घुसले होते आणि त्याच्यावरती भीष्म पितामह पडलेले होते. भगवान श्रीकृष्णांचं अखंड स्मरण ते करत होते, त्यामुळे त्यांना ज्या शारीरिक वेदना पीडा होत होत्या त्या नाहीशा झाल्या होत्या. योगाभ्यासी लोक आपल्या मनाचा निरोध करून आपल्या त्रासाचं निवारण करून घेतात. भगवंताचं केवळ स्मरण केल्याने सगळी दुःख त्रास नाहीसे होतात आणि जेव्हा दुःखाचं स्मरण होतं तेव्हा मात्र भगवंताचं विस्मरण होतं. भगवंताचं स्मरण केलं तर दुःखाचं विस्मरण आणि दुःखाचं स्मरण केलं तर भगवंताचं विस्मरण. चॉईस आपली, ते आपण काय करायचं? सतत दुःख उगाळत बसायचं, असंच झालं तसंच झालं, की हेच केलं तेच केलं, की ते सगळं सोडून द्यायचं आणि भगवंताचं स्मरण करायचं, हे आपण पाहायचं. भीष्म शरशय्येवर पडले होते. त्यांनी पांडव, श्रीकृष्ण आणि ऋषी मुनींना येताना पाहिलं आणि मनोमन त्यांचं स्वागत केलं.
भगवंतांची आणि ऋषींची त्यांनी पूजा केली. आता कशी पूजा करणार? ते शरशय्येवर पडलेत ना, पण त्यांच्याकडे लोक होती, त्या लोकांच्या मार्फत त्यांनी पूजा करून घेतली. ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, याच्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात की पांडव आले आहेत, भगवान श्रीकृष्ण आले आहेत, तर त्यांचा आदरातिथ्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आता मी काय करू, मी तर पडलो आहे, माझ्याकडून काहीच होत नाही. व्यवस्था आहे ना, करा ना काहीतरी. ते त्यांनी केलं. युधिष्ठिराने विचारल्यावर विश्वामित्र सर्व व्यापक धर्माचा उपदेश हृदयापासून युधिष्ठिरांना केला. युधिष्ठिरांनी आपला प्रश्न त्यांना विचारला की माझं मन अस्वस्थ, मी काय करू? त्यावेळेला विश्वामित्र त्यांना धर्माचा उपदेश केला. त्यांचं बोलणं ऐकून युधिष्ठिराची मोहनिवृत्ती झाली आणि त्यांच्या मनाला स्वस्थता लाभली. भीष्म म्हणतात की भगवंत, आता ते झालं, त्याच्यानंतर भीष्म आणि भगवान श्रीकृष्णांचा संवाद सुरू झाला. भीष्म म्हणतात की भगवंत, मी कोणतं पाप केलं की त्याची मला एवढी मोठी सजा मिळाली? सगळ्या शरीरातून बाण घुसले, रक्तप्रवाह वाहतो आहे आणि मी पडू नाही. एवढं कुठलं मोठं मी पाप केलं माझ्या जीवनामध्ये? भगवंत म्हणतात की तुम्ही स्वतः पाप केलं नाही, पण पाप होताना पाहिलं. पाप होताना तुम्ही पाहिलं, तुमच्या हातून पाप घडलं. विष्णू म्हणाले की मला आठवत नाही. भगवंत म्हणाले की आपल्या कौरव सभेमध्ये दुःशासनाने द्रौपदीला भरसभेत आणलं, तिची विटंबना केली. तिने आपल्याला प्रश्न विचारला, आपण त्याला उत्तर दिलं नाही, शांत बसलाय, हस्तक्षेप केला नाही. द्रौपदीने त्यांच्याकडे विचारणा केली की हे बरोबर आहे? ते काहीच बोलले नाही. विष्णू म्हणाले की मी दुर्योधनाचं मीठ खाल्ल्यामुळे माझी बुद्धी कुंठित झाली होती. द्रौपदीची होणारी विटंबना फक्त मी पाहत राहिले. तिच्यावर होणारा अन्याय निमूटपणाने होऊ दिला. बरोबर आहे ना? हे त्यांना सगळं आठवलं. त्यावेळी भगवंत त्यांना म्हणाले की आठवलं ना, तर सगळं तेच पाप तुमचं झालं आणि त्या पापाचा दंड तुम्ही आता भोगत आहात. भीष्माचार्य म्हणतात की संपूर्ण विश्वाचा स्वामी अशा पुरुषोत्तमाच्या सहस्र नामाचा जप करणे, विष्णू सहस्रनाम शिव महिम्नाचा पाठ रोज करणे, त्यामुळे ज्ञान भक्तीचा लाभ होतो आणि पाप नाहीसे होतो. जन्म मरणाच्या क्रियेतून सुटका होते, असं त्यांनी युधिष्ठिराला आणि पांडवांना सांगितलं. त्यानंतर भीष्म पितामहांनी भगवान श्रीकृष्णांची स्तुती केली आणि त्यांना म्हणाले की प्रभो, मी आपली खूप प्रतीक्षा केली आहे. आता आपण माझ्यासमोर उभे राहा आणि पितांबरधारी मोर मुकुट चतुर्भुज रूपाने उभे राहून स्मित हास्य करत राहा. मी माझे प्राण या शरीराने सोडून देणार आहे. भीष्म भगवंतांना म्हणाले, प्रभो, मी जीवनभर माझी बुद्धी तृष्णाहीन ठेवून तिला आपल्या मुलीप्रमाणे जपला आहे. संपूर्ण जीवनामध्ये भीष्माचार्यांच्या मनामध्ये कधीही तृष्णा निर्माण झाली, काहीतरी हवं आहे असं त्यांना वाटलं नाही. आणि तिचा विवाह मी आपल्याशी करून देत आहे, म्हणजे मी माझ्या बुद्धीचं समर्पण तुमच्या ठिकाणी करतो आहे. त्यानंतर भीष्माने श्रीकृष्णांचं ध्यान केलं, गोपींचं ध्यान केलं, युद्धभूमीचं ध्यान केलं. घोड्यांच्या टापांनी उडालेली धूळ श्रीकृष्णांच्या केसावर बसली, त्या धुळीचंही त्यांनी ध्यान केलं. आता हे ध्यान जे आहे ना, हे नीट ऐका. हे स्थूलाकडून सूक्ष्मकडे जाणारे ध्यान. ऐकायचं म्हणजे नुसतं ऐकायचं नाही, समजून घ्यायचं ते कसं असतं, ध्यानाची क्रिया कशी होत जाते. आधी स्थूल गोष्टींचं ध्यान केलं जातं, मग सूक्ष्म, अतिसूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि सूक्ष्माच्याही पलीकडे. त्यानंतर धुळीचं त्यांनी ध्यान केलं. नंतर अर्जुनाच्या मोहनिवृत्तीचं ध्यान केलं. अर्जुनावर होणाऱ्या आपल्या बाणाने व्याकुळ होऊन युद्धामध्ये हातात शस्त्र उचलणार नाही अशी शपथ घेतल्यावरही भीष्मांना हातात रथाचं चक्र घेऊन मारायला धावलेल्या श्रीकृष्णांचं त्यांनी ध्यान केलं. आणि
अंतिम केलेलं ध्यान अत्यंत विलक्षण आहे. ते म्हणतात की प्रभो, मी जाणतो की प्रत्येकाच्या हृदयामध्ये तुम्हीच एकमेव भरलेले आहात. आता त्यांनी काय केलं, प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आहे असा भाव ठेवून त्याचं ध्यान केलं. सगळ्यांच्या हृदयामध्ये तुम्हीच दिसता, प्राण्यांमध्ये, आत्म्यामध्ये, वस्तूंमध्ये कुठेच कोणताही भेद नाही. सर्व प्रकारच्या भेदांनी मुक्त होऊन तुमच्यामध्ये मी येऊन मिळतो आहे. आपला आत्मा त्यांनी परमात्म्यामध्ये विलीन केला आणि विश्वपितामहांच्या शरीरातून प्राण निघाले आणि ते तिथेच राहिले, भगवंताच्या ठिकाणी विलीन झाले. त्यानंतर धृतराष्ट्र आणि विदुरजींची ही मुक्ती अशाच प्रकारे झाली. द्वारकेहून परत आलेल्या अर्जुनाने श्रीकृष्णांच्या परमधाम गमनाची वार्ता युधिष्ठिराला सांगितली. त्यांनी लगेच वीर संन्यास घेतला आणि स्वर्गारोहण केले. पण गीतेचा श्रोत असलेल्या अर्जुनाची अवस्था मात्र अत्यंत वाईट झाली. भगवान श्रीकृष्णांच्या विरहाने अर्जुन अतिशय व्याकुळ होऊन रडत होते. भागवतामध्ये त्याचं वर्णन आहे. भगवंताच्या विरहाने पीडित होऊन ध्यान करता करता अर्जुनाच्या डोळ्यांमधून इतके अश्रू वाहून गेले की त्याच्यामध्ये संसाराचा जो काही संस्कार शिल्लक होता तो सगळा धुवून गेला आणि श्रीकृष्णांच्या द्वारा सांगितलेले जे गीता ज्ञान होते ते पुन्हा प्रकट झाले. आतापर्यंत बराच कालावधीमध्ये निघून गेल्यामुळे कर्म आणि त्रिगुणांच्या प्रवाहामुळे ते ज्ञान करून गेले होते. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या मैदानावरती गीतेचं तत्वज्ञान दिलं. त्याच्यानंतर युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर पांडव सिंहासनावरती बसले. पांडवांचं राज्य झालं. नंतर पांडवांनी अनेक वर्ष राज्य केले, उत्तम राज्य केले, संपूर्ण पृथ्वीची व्यवस्था त्यांनी लावली. आणि मग श्रीकृष्ण परधामाला गेल्यानंतर पांडवही निघून गेले. ते निघून जात असताना अर्जुनाची ही सगळी अवस्था झालेली आहे की मधल्या कालावधीमध्ये भगवंतांनी सांगितलेलं सगळं ज्ञान तो विसरून गेला. परत ते ज्ञान त्याच्या ठिकाणी प्रकट झालं. जेव्हा अर्जुनाच्या हृदयामध्ये भगवत भक्तीचा प्रवाह व्हायला लागला तेव्हा तो विशोक, द्वंद्व, संशय विलीन होऊन निर्गुण आणि जन्म मरण याच्यातून मुक्त होऊन अशा प्रकारे राजापेक्षिताचे जितके पूर्वज होते ते सगळे मुक्त झाले. कारण ते भगवंताचे कृपा पात्र होते, भक्त होते. पूर्वीच्या काळी चारही पुरुषार्थ मनुष्य जीवनामध्ये साध्य केलेच पाहिजे असा अलिखित नियम असायचा. धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्रत्येकाने मिळवायचं. मोक्ष नाही मिळाला तरी मोक्षाच्या मार्गाने जाऊन साधना तरी करायची. त्यांच्या जीवनामध्ये प्राणांमध्ये भगवंत स्थानापन्न झाले होते. जे सगळे पांडव होते त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग भगवान श्रीकृष्ण. खरं तर जिथे भगवंत नाही तिथे संसार आहे आणि जिथे संसार आहे तिथे येण्या जाण्याचा राग द्वेषाचा झगडा कायम चालू असतो. जिथे भगवंत असतात तिथे राग द्वेष राहतो. जिथे भगवंत नसतात तिथे सगळे असतात. सगळेच्या सगळे मुक्कामी बसलेले असतात. तुम्ही हलत राग द्वेष मत्सर अहंकार काम क्रोध लोभ मोह मद मत्सर वासना सगळे भरपूर असतात. म्हणून आपण चॉईस करायची, भगवंत की संसार. संसार म्हटलं की सगळं आलं, भगवंत म्हटलं की सगळं गेलं. केवळ भगवंत आहे. आपल्याला राग पक्षपाती करतो, द्वेष क्रूरतेला बांधून टाकतो. म्हणून राग द्वेषाचे मधुकैटभ हृदयातून काढण्याकरता भगवंतांच्या चरणारविंदांचं ध्यान करणं आवश्यक आहे. पितामहा भीष्मांच्या तीर्थलोकगमनानंतर काहीच दिवसात श्रीकृष्ण द्वारकेला निघाले. तेव्हा राजमाता कुंतीने त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते थांबले नाही.
ते म्हणाले आता माझं इथलं सगळं कर्तव्य पूर्ण झालेलं आहे, मला आता द्वारकेला गेलं पाहिजे. आता भगवंत द्वारकेला आले. द्वारकेला गेल्यानंतर अनेक लहान मोठे लोक प्रवेशद्वारावरती त्यांच्या स्वागतासाठी आले. सगळ्यांना भगवान श्रीकृष्ण भेटले. आता भेटले सुद्धा कसे, तर भगवंतांनी काहींना नमस्कार केला, काहींना प्रणाम केला, म्हणजे काहींना फक्त हात जोडले, काहींना वाकून नमस्कार केले, काहींचं हस्तांदोलन केलं, काहींकडे नुसतं पाहून हसले, काहींना आश्वासन दिले आणि काहींना अपेक्षित असलेल्या वस्तू दिल्या आणि नंतर त्यांनी द्वारकेमध्ये प्रवेश केला. भगवंताच्या सर्वात्मकतेचं हे उदाहरण. सगळ्यांशी एकसारखं वागलं जात नाही. जो जसा प्रतिसाद देतो त्याप्रमाणे प्रत्येकाशी वागलं जातं. आणि हे तेव्हापासून आहे. एटिकेट्स, मॅनर्स आपण जे म्हणतो, हल्ली त्याचे कोर्सेस घेतात लोक, ते तेव्हापासून आहे. वाचा म्हणा, काही बाकीचं शिकायची गरज पडत नाही. भगवंत परीक्षिताच्या जन्मकर्माची सगळी कथा पहिल्यापासून जाणत होते आणि त्यांना माहिती होतं की असावधान अशा एका क्षणी एका महात्म्याचा तिरस्कार केल्यामुळे परीक्षित शापग्रस्त होणार आहे. म्हणून त्यांनी उत्तरेच्या गर्भामध्ये त्याचं रक्षण केलं. परीक्षिताने गर्भामध्ये असताना आपलं रक्षण करण्याकरिता भगवंताचा पुकारा केला नव्हता. भगवंतांनी स्वतः त्यांचं रक्षण केलं, कारण कृपा हे भगवंताचं स्वरूप आहे. भगवंताची कृपा झाली की संपूर्ण विश्व कृपा करतात. म्हणून पहिल्यांदा विश्वाच्या मागे, माणसांच्या मागे न लागता माणूस काही देऊ शकत नाही. माणूस फाटका आहे. माणसाकडे आहे काय स्वतःच काहीच नाही. पुढचा क्षण सुद्धा त्याला माहिती नाही. त्याचा जो देह, शरीर, त्याने मिळवलेलं सगळं जे आहे ते सुद्धा भगवंतांनी त्याला काही काळ वापरायला दिलेलं असतं. काही नसून मी काही नसतं. त्यामुळे माणसाकडे तुम्ही मागा काय, तो देऊ शकत नाही. एवढी त्याची दानतच नसते. ती दानत भगवंताची असते. म्हणून मागावं कोणाकडे? भगवंताची इच्छा असती तर ब्राह्मण कुमाराच्या शापापासून त्यांनी परीक्षिताचं रक्षण केलं असतं. परंतु त्यांना केवळ परीक्षिताचं नाही तर संपूर्ण जीवांचं रक्षण करायचं होतं. म्हणून ते श्रीमद भागवताच्या रूपाने प्रकल्प कुमार होते. आधी भगवंताचं सगळं प्लॅन तयार आहे. कशा कशा घटना घडतील त्या त्या वेळेला मी काय काय करेल. आता शुकदेवजी महाराज आणि राजा परीक्षित यांचा संवाद सुरू झालेला आहे. राजा परीक्षित प्रश्न विचारतायत आणि शुकदेवजी महाराज त्याची उत्तरं देत आहेत. ती उत्तरं देता देता भगवंताच्या भक्तांच्या कथा ते सांगतायत. भगवंताचं चरित्र ते सांगणार आहे. अतिशय छान असं वार्ता सुरू होतात. श्री शुकदेव महाराजांच्या उत्तराने दुसऱ्या स्कंदाचा आरंभ होतो. शुकाचार्यांसारखे गुरु मिळाल्यानंतर 7 दिवसात काय तर 7 मिनिटातही मुक्ती मिळू शकते. पण शिष्य मात्र परीक्षितासारखा असलं पाहिजे. गुरु लागतील मिळतील. ते धारण करण्याकरता शिष्याकडे तेवढी ताकद आली ना. देणाऱ्याचे हात हजारो, देणारा पुष्कळ हजार हातांनी मोजायचे. पण माझी झोळीत जर पक्की नसेल तर उपयोग काय? ते सगळं पडून जाणार. म्हणून गुरु जरी सगळं द्यायला तयार असले तरी शिष्याला ते घेण्याकरता स्वतःची क्षमता, स्वतःची धारणा, स्वतःचा अधिकार निर्माण करावा लागतो. ब्रह्मभावामध्ये कधी होऊन शुकाचार्यांनी परीक्षिताच्या डोक्यावरती हात ठेवला आणि राजा परीक्षितांना तत्काळ ब्रह्मदर्शन झालं. राजा परीक्षितांना एका क्षणात ब्रह्मदर्शन झालं. आता पुढे भागवत का सांगायचं? ब्रह्मदर्शन झालं हे खरंय, दर्शन झालं.
पण ते ब्रह्मदर्शन काय आहे त्याचं ज्ञान अजून त्यांना झालेलं. म्हणजे पहा कसं असतं ना की बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो, उदाहरण यंत्र देते म्हणजे लक्षात येईल. समर्थ रामदास स्वामी, समर्थ रामदास स्वामींना वयाच्या 9व्या-10व्या वर्षी श्रीरामांचं प्रत्यक्ष दर्शन झालं आणि श्रीरामांनी त्यांना मंत्र दिला. समर्थ रामदासांचे गुरु मानवी नाही, प्रत्यक्ष भगवान श्रीरामांनी त्यांना गुरुमंत्र दिले आणि दर्शनही दिलं. बस तिथेच मला प्रश्न पडला की आता काय करायचं. भगवंताचं दर्शन मिळालं यांना, मग आता त्यांना काय साध्य करायचं. दर्शन झालं, गुरुमंत्र मिळाला, पण ज्याचं दर्शन झालं ते काय आहे त्याचं ज्ञान नाही झालं, फक्त दर्शन नाही. त्याचं आकलन नाही झालं अजून की ती गोष्ट नेमकी काय आहे. आणि ते ज्ञान केव्हा होणार आहे, जेव्हा ते साधना करते, जेव्हा त्यांचं शरीर शुद्ध होईल, पंच प्राण शुद्ध होतील, मन शुद्ध होईल, बुद्धी शुद्ध होईल, चित्त शुद्ध होईल, तेव्हा ते ज्ञान प्रकट होईल की ज्याचं त्यांना दर्शन. काही लोकांना आधी दर्शन होतं मग ज्ञान, काही लोकांना आधी ज्ञान होतं मग दर्शन. इथे राजा परीक्षितांना काय झालं, ब्रह्मदर्शन झालं, पण अजून ब्रह्मज्ञान झालेलं. बऱ्याच वेळेला आपल्यासारख्या लोकांच्या मनात ही गल्लत असते, दर्शन झालं ना ते संपत नाही, तिथून सुरुवात होते पुढच्या प्रवासाची. तर इथे त्यांना ब्रह्मदर्शन झालं. राजा परीक्षित आता प्रश्न विचारायला लागले. ते म्हणतायत की ज्याचा मृत्यू जवळ आला आहे त्याने काय करावे आणि काय करू नये, माणसाचं खरं कर्तव्य काय. राजा परीक्षिताच्या प्रश्नाने शुकदेवजी महाराज प्रसन्न झाले आणि ते म्हणाले की परीक्षित, तू केवळ तुझाच नाही तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी प्रश्न विचारले आहेस. त्याच्यात केवळ तुझं हित नाही, कारण इथे आता फक्त राजा परीक्षित आणि शुकदेवजी महाराज असे दोघं नाही बसलेले, अनेक ऋषी मुनी संत त्या ठिकाणी बसले आणि शुकदेवजी महाराज काय काय उत्तर देत आहे हे सगळ्यांना ऐकायची इच्छा आहे. सगळे जिज्ञासू आहे. मग सगळ्यांसाठी म्हणून ते म्हणताय की तू केवळ सुखासाठी हा प्रश्न नाही विचारला, तर विश्वाच्या कल्याणाकरता तू हा प्रश्न विचारलायस, अतिशय चांगली गोष्ट आहे. ते पुढे म्हणतात की हे राजा, माणसाचं आयुष्य क्षणाक्षणाने कमी होत असतं, शरीराचा भरोसा नाही, म्हणून आपल्याजवळ फारच थोडा वेळ शिल्लक आहे असा विचार करून वेळेचा सदुपयोग करून घ्यायला. कुठल्या क्षणी शरीर पडेल हे सांगता येत नाही कुणाला. माणसाने हे कायम लक्षात ठेवावं की आपल्याकडे वेळ फार नाहीये, भरपूर वेळ आहे, करू पाहू जाऊ येऊ, एवढी काय नाहीये, करता येईल. हा जो विचार माणूस करतो ना तो करायचा नाही असं शुकदेवजी महाराज सांगतात. पुढे म्हणतात ते की राजा, अंतकाली ज्यावेळेला माणसाचा अंतकाल जवळ येतो त्यावेळेला वात पित्त कफ यांनी त्रिदोष निर्माण होतात. शरीरामध्ये हे तीनही दोष मोठ्या प्रमाणात निर्माण होते. त्यामुळे मृत्यू वेदना ही भयंकर असते. ज्यावेळेला मृत्यू होतो त्यावेळेला वेदना होतात. म्हणून माणसाने जन्म आणि मृत्यू समयी होणाऱ्या वेदनांचा कायम विचार करावा. आईच्या गर्भातून आल्यानंतर ते पालक विश्वास करते त्याचं की आपल्याला बाहेर येताना किती त्रास झालाय आणि मृत्यू होताना सुद्धा भयंकर वेदना त्रास हा होतो. त्याचा विचार माणसाने मृत्यूचं स्मरण ठेवावं. मृत्यू येणार आहे म्हणून त्याची तयारी करावी. त्यामुळे वैराग्य प्राप्त होतं. आपल्याला खबरपट्टा मिळालेला नाही. आपल्यालाही हे जग सोडून निघून जायचं आहे अशी मनाची धारणा कायम ठेवावी. अशी जेव्हा आपण धारणा ठेवतो त्यावेळेला वस्तूंमध्ये असणारं आपलं जे प्रेम आहे, आसक्ती आहे ती कमी व्हायला लागते. की काही दिवसांनी आपण जाणार आहे मग हे आपलं नसणारच आहे, हे दुसरं कोणाचं तरी होणार आहे.
म्हणजे दुसऱ्याचं होणार आहे, त्याच्यावर किती हक्क काय म्हणायचा, माझाही 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 म्हणून. ह्या सुद्धा पुढे ते म्हणतात, काही काळाने आपलं जीवन विरावून घेईल याची जाणीव ठेवून नित्य ईश्वराचं चिंतन करावं. जे मनाला येईल ते बोलायचं, इंद्रियांना ज्या भोगांमध्ये आवड आहे ते भोग भोगायचे. असे तर पशु सुद्धा वागत नाही, मग माणसाने का वागावं? पशु पक्षी सुद्धा नियमात राहतात. माणूसच एक असा प्राणी आहे, वाटेल तसा कशाचाही तो विचार करत नाही. ज्याच्या जीवनामध्ये संयम नाही तो माणूस म्हणण्यासही योग्य नाही. राजन, माणसाने ठरवले तर तो अति कमी कालावधीमध्ये आपलं कल्याण साधू शकतो. भगवंताच्या गुणांचं संकीर्तन करून, भगवंतावर प्रेम करून. म्हणून तर मोठे मोठे निर्गुण निष्ठ महात्मा देखील कोणतेही विधी निषेध नाही हे जाणूनही भगवंताचं प्रेम साध्य करण्याकरता सातत्याने प्रयत्नशील असतात. जे मोठे मोठे योगी आहेत, ज्ञानी आहेत, ते सुद्धा भगवंताचं प्रेम मिळवण्याकरता प्रयत्न करतात. म्हणजे माणसाच्या जीवनातली सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आहे, साध्य कोणतं आहे, तर भगवंताचं प्रेम मिळवणं. ज्ञानापेक्षा आणि योगापेक्षाही भगवंताचं प्रेम, ज्याला आपण भक्ती म्हणतो, ती सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेली आहे. वेगळेपणामुळे भ्रम निर्माण होतात, तसेच काही जण अडकतात. कोणी परिवारात अडकतो, कोणी प्रांतात अडकतो, तर कोणी राष्ट्रामध्ये अडकतो. माणूस सतत कुठे ना कुठे अडकलेलाच असतो, अटकलेलाच असतो, निघतच नाही तिथून. तो काय माझं माझं माझं, हे माझं ते माझं, ते मी केलं ते मी केलं, हे माझ्यामुळे झालं, मी सांगितलं म्हणून केलं, अरे हे झालं. सगळ्यात मोठा दोष तिथेच तो अडक, म्हणजे ती कुंडी आहे, त्या कुंडीलाच तो धरून बसतो, तिथून तो हलत काही करत. तेच त्यांनी इथे सांगितले, ज्याच्या जीवनात संयम नाही तो माणूस नाही. माणसाचा दृष्टिकोन उदार असायला हवा, त्याच्यामध्ये मानव मात्राच्या, प्राणी मात्राच्या, संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा समावेश असावा. माणूस हा एकमेव प्राणी असा आहे की जो सगळ्यांचं हित करू शकतो, जर त्याने मनात आणलं. नाही तर मी आणि माझं कुटुंब बस. कोणाकडे जायचं नाही, घ्यायचं नाही, कोणाला घरी बोलवायचं नाही. बोलवलं यावर का असं नाही करायचं, कधी या ते सांगायचं नाही. अशी संकुचित वृत्ती माणसाने कधीही करू नये. का? कारण माणसाच्या मनाचा अपार असा विस्तार तो करू शकतो, सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊ शकतो. पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी असा अनुभव केवळ आणि केवळ माणूस होऊ शकतो. म्हणून तो सर्व समावेशक होऊ शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे ते असं म्हणतात, की भगवंताचं स्मरण माणसाने करायला हवं. आता भगवंताचं स्मरण असं सहज होतं का? नाही. त्याकरता आधी श्रवण करावं लागतं आणि ऐकावं. ऐकल्यानंतर कीर्तन केलं जातं, नामस्मरण करावं आणि नंतर त्याचं स्मरण. हे प्रत्येक गोष्टीचा एक क्रम ठरलेला आहे. माणसाला भगवंताचं स्मरण अचानक होते, कुठेतरी तो ऐकतो, काहीतरी चांगलं ऐकतो, ते त्याच्या मनाला भावतो, मग तो गुणगुणायला लागतो आणि मग त्याचं स्मरण त्याला व्हायला लागतं. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की श्रवणाशिवाय, ईश्वराशिवाय काहीही माहिती माणसाला आत्मस्वरूपाची होऊ शकत नाही. डोळ्यांनी पाहून ईश्वर ओळखता येत नाही, नाकाने वास घेऊन ईश्वर ओळखता येत नाही, कानांद्वारा महापुरुषांच्या अनुभूतींच्या
किंवा श्रुतीवचनांचं वेदमंत्रांचं श्रवण करूनच परमात्म्याला ओळखता येतं. म्हणून कान हे अत्यंत महत्वाचे आहे. जोपर्यंत कानावर चांगल्या गोष्टी पडत नाहीत तोपर्यंत अंतःकरणामध्ये बदल होत नाही. परमेश्वर तर अशी वस्तू आहे की ती डोळ्यांनी पाहता येईल का? आता आपण काल असं म्हटलंय की जिथे भागवत कथा चालते तिथे प्रत्यक्ष भगवंत उपस्थित असतात. दिसले कोणाला काल आज? कारण आपल्या स्थूल डोळ्यांना ते पाहता येत नाही, नाकाने त्याचा वास घेता येत नाही. केवळ कानाद्वारे त्या भगवंताची ओळख आपल्याला होते. ऐकून ऐकून श्रवणाने ओळख होते. म्हणून परमात्म्याची ओळख होण्याकरता श्रवण हेच मुख्य साधन आहे. जोपर्यंत आपण परमात्म्याच्या संदर्भात श्रवण करत नाही, मनन करत नाही, निरीध्यासन करत नाही तोपर्यंत तो आपल्या हृदयामध्ये प्रवेश करत. नुसतं श्रवण करून नाही चालत, त्याचं मनन करा, स्मरण करा, निरीध्यास घ्या. ध्यास लागला पाहिजे. जसा एखादा गरीब माणूस असतो आणि तो ध्यास घेतो की काही करून मला श्रीमंत व्हायचं, मला माझी प्रॉपर्टी तयार करायची आहे, सतत प्रयत्न करतो, तसं भगवंताला जाणून घेण्याचा ध्यास मनामध्ये असला पाहिजे. तरच भगवंत हृदयामध्ये प्रकट होतात. म्हणूनच दुसऱ्या स्कंदातील 10 अध्यायांमध्ये सांग श्रवणाचं निरूपण सांगितलेलं आहे. भगवत चरित्र, वेदशास्त्र यांचं महापुरुषांकडून श्रवण करावं. ऐकणारे असतील तर त्यांना ऐकावं, दोन्ही गोष्टी नसतील तर एकांतामध्ये त्याचं गुणगान करावं आणि त्यातून आनंदाच्या दिशेने वाटचाल करावी. पण भगवत चरित्र ऐकावं, वेदशास्त्रांची चर्चा ऐकावी. कोणाकडून? महापुरुषांकडून, वादी लोकांकडून नाही. वादी जे लोक असतात ते सतत वादच घालत असतात. ते असंच का, ते तसंच का, असं का नाही केलं, तसं का नाही म्हटलं, त्यांच्या नादी लागायचं. जे जाणकार पुरुष आहेत, जे अभ्यासू आहेत, ज्यांचं चिंतन आहे, अशा लोकांकडूनच या गोष्टी ऐकतात. जेव्हा आपण भगवंताचं श्रवण कीर्तन स्मरण करायला लागतो तेव्हा आपल्या आत जो आनंद बंद असतो तो खुला व्हायला लागतो. आता मुळात आपल्या आतमध्ये आनंदाचा झरा वाहतो आहे हे आपल्याला माहिती नसतं. त्या आनंदाचा जो झरा आतमध्ये वाहतोय त्याची सगळी दारं आपण बंद करून टाकलेली असतात. का बरं बंद करून टाकतो? कारण त्या बाहेरचा आनंद आम्हाला जास्त मोठा आणि चांगला वाटतो. दुसरी गोष्ट, आतला आनंद जर आपल्याला अनुभवायचा असेल तर त्या आनंदापर्यंत आपल्याला मनाने जावं लागतं. मनाचा आंतरिक प्रवास करावा लागतो. आम्हाला आंतरिक प्रवास करायचाच नाहीये, आम्हाला केवळ बाहेरच बघायचं. मग आतला आनंद कसा सापडणार? नाही सापडत. मग ज्या वेळेला माणूस भगवंताच्या लीलांचं श्रवण करतो, भगवंताचं नामस्मरण करतो, मनन करतो, त्यावेळेला त्याच्या आतमध्ये असणारा आनंद रस जो आहे वाहायला लागतो. वाहणारा आनंद रस त्याला जाणवायला लागतो. रस आतमध्ये आहेच, सच्चिदानंद स्वरूप आतमध्ये बसलेलंच आहे. पण जोपर्यंत आपण ते पाहत नाही, त्याच्यापर्यंत जात नाही, तर त्याची अनुभूती येणार कशी? आणि तो आनंद कंद आतमध्ये जो आहे तोच परमात्मा आहे, तोच भगवान श्रीकृष्ण आहे, तोच भगवान श्रीराम आहे. पुढे ते म्हणतात की अंतर्यामी आनंदाची गंगा वाहायला लागते, हृदयामध्ये आनंदाचा समुद्र उसळतो. कशामुळे? श्रवण, स्मरण, कीर्तन, निधी, ध्यास ह्या गोष्टींमुळे. आणि म्हणून आपल्याला जेवढे संत पाहायला मिळतात मग्न असतात. काय चांगलंय काय नाही त्यांना काही घेणं. आपल्या अंतर्यामी जो आनंद आहे त्या आनंदामध्ये ते नाम
तुम्ही त्यांना चांगलं खायला द्या, वाईट खायला द्या, अंगावर चांगले कपडे घालावं नका, काही त्यांना घेणं दिलं नसतं. त्यांचं सगळं लक्ष जे आहे ते आंतरिक आनंदामध्ये रमलेलं असतं. या गोष्टीचा अनुभव आपल्याला येत नाही, कारण त्याचे द्वार अवरुद्ध झालेले आहे. म्हणून भागवताचं असं म्हणणं आहे की श्रवण स्मरण कीर्तनाने भगवंताची प्राप्ती होते. म्हणून या संसारामध्ये कोणत्याही वस्तूचं ध्यान न करता माणसाने केवळ आणि केवळ भगवंताचं ध्यान करावं. माणूस उलट करतो, भगवंताचं ध्यान न करता संसारातल्या सगळ्या गोष्टींचं ध्यान करतो. त्यामुळे काय होतं, त्यामुळे सगळा संसार त्याच्या मनामध्ये येऊन पक्का बसतो. आणि ज्या वेळेला भगवंताचं ध्यान माणूस करायला लागतो त्यावेळेला त्याच्या आत असणारा संसार बाहेर पडतो आणि भगवंत तिथे येऊन विराजमान होतात. कारण सर्वत्र भगवंताचं अस्तित्व आहे. आत बाहेर जेवढं जगत आपल्याला अनुभवायला येतं ते भगवंताशिवाय वेगळं नाही असा भाव असायला हवा. श्रीमद भागवतामध्ये असं सांगितलं आहे की जर आपण आपल्या मनामध्ये काही कामना असेल, इच्छा असेल, तर तिच्या पूर्ती करता वेगवेगळ्या देवतांचं ध्यान तुम्ही करत असाल तरी ठीक आहे, तुमची कामना पूर्ती होईल. पण जर तुम्ही भगवंताचं पूर्णत्वाचं ध्यान कराल तर तुम्हाला भगवंताच्या पूर्णत्वाची प्राप्ती होईल. माणूस एक तर संसाराचं तरी ध्यान करतो, नाही तर वेगवेगळ्या देवतांच्या स्वरूपाचं ध्यान करतो. महालक्ष्मीचं ध्यान केलं की घरामध्ये समृद्धी येते, म्हणून महालक्ष्मीचं ध्यान करा. गणपतीचं ध्यान केलं की बुद्धी मिळते, कलावून निपुण माणूस होतो. अशा वेगवेगळ्या देवतांचं माणूस ध्यान करतो. त्यामुळे काय होतं की त्याची कामना पूर्ती होते, इच्छांची पूर्ती होते. पण भागवतामध्ये असं म्हटलंय की अशा छोट्या छोट्या देवतांचं स्मरण न करता केवळ भगवंताचं पूर्णत्वाने तुम्ही ध्यान करा. भगवंताचं पूर्णत्वाने जर तुम्ही ध्यान केलं तर भगवंताची पूर्णत्वाने तुम्हाला प्राप्ती होईल. मग भगवंत तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा सगळं काही पूर्ण करून देईल. तुम्ही इच्छा नाही केली तरी भगवंत तुम्हाला भरभरून सगळ्या गोष्टी देईल. ज्या त्यांना असं वाटतं की माझ्या भक्ताला हे द्यायला, माझ्या भक्ताला मी ते द्यायला, ही सगळी अवस्था भगवंत करतात. भागवताचं दर्शन अद्भुत आहे. ते केवळ एका जातीची किंवा राष्ट्राची संपत्ती नाही. भगवंताचे जितके बालक आहेत त्या सगळ्यांसाठी हे ज्ञान खुलं आहे. म्हणून तुम्ही पाहाल की भागवतामध्ये वृक्ष पण भगवंताचे भक्त आहेत, पक्षी भक्त आहेत, लता सरोवर डोंगर नद्या सगळे काही भगवंताचे भक्त आहेत. तिथे पृथ्वी रोमांचित होते, पाण्यात कमळ उमलतात, नद्यांचा प्रवाह थांबतो. भगवंताच्या भक्तीमध्ये इथली सगळी सृष्टी ओतप्रोत भरलेली आहे. इथे वाईट वस्तू दिसत नाही. वाईट पाहिलं तर ते आपल्या हृदयात येतं आणि आपलं हृदयही वाईट होऊन जातं. म्हणून परमात्म्याशिवाय दुसरं कशाचंही ध्यान करू नये. तोच जन्म, तोच मरण, तोच आरोग्य, तोच प्रकाश, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कशाचंही अस्तित्व नाही अशी त्याची भक्ती हृदयामध्ये असायला. म्हणजे सगळीकडे भगवंताची शक्ती काम करते आहे, भगवंताची इच्छाच काम करते आहे असा भाव ठेवून आपण जीवन जगायला हवं असं भागवत आपल्याला शिकवतो. तो भक्त भगवंतांना म्हणतो की मला एक वरदान द्या आणि अशी शक्ती द्या की मी सगळ्यांच्या हृदयामध्ये जाऊन बसेल. भगवंत त्याला म्हणतात की अरे मीच सगळ्यांच्या हृदयामध्ये बसलेलो असतो तर तू तिथे बसून काय करणार. त्यावरती तो भक्त भगवंतांना म्हणतो की तुम्ही सगळ्यांच्या हृदयामध्ये जाऊन बसता हे खरं आहे, पण लोकांच्या वाटेला जे दुःख येतं ते दुःख तुम्ही फक्त पाहत राहता, ते दुःख तुम्ही दूर करत नाही. भगवंत म्हणाले की त्या सुख दुःखांनी माणसं सुखी दुःखी होतात, तिथे बसून तू काय करणार.
त्यावर तो म्हणतो की या जगामध्ये असणाऱ्या सगळ्या प्राणी मात्रांचं दुःख मी स्वतः घेईन आणि सगळ्यांना मी सुखी करेन. त्याचा विचार ऐकल्यानंतर भगवंतांना हसू आलं आणि मनातल्या मनात ते म्हणाले की माझा भक्त किती उदार आहे, त्याच्या मनामध्ये किती सुंदर भाव आहे. असेच भाव भक्ताच्या हृदयामध्ये असायला. अशा प्रकारे भागवतामध्ये भक्त आणि मुक्तांचं वर्णन आलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या स्कंदातील पहिल्या अध्यायामध्ये तत्वज्ञान आणि हृदयाची प्रसन्नता याविषयी सांगितलेलं आहे. हृदयाची प्रसन्नता, आत्मिक प्रसन्नता ही माणसाला कशी प्राप्त होते, तर जेव्हा त्याच्या मनामध्ये विनयशीलता येते तेव्हाच तो मनापासून हृदयापासून प्रसन्न राहतो. अन्यथा ज्याच्या हृदयामध्ये अहंकार आहे त्या अहंकाराला जेव्हा जेव्हा धक्का बसतो तेव्हा तेव्हा माणूस अधिक अधिक कठोर बनत जातो. आणि ज्याच्या जीवनामध्ये विनयशीलता आहे तो माणूस हृदयाने कोमल बनत जातो. भक्ताने कठोर असून चालत नाही. भक्ताचं हृदय लोण्यासारखं मऊ असतं. संतांचं हृदय नसच आहे आणि म्हणून भगवंतांना लोणी आवडतं. ज्या ज्या भक्तांचं हृदय लोण्यासारखं मऊ झालेलं आहे त्या भक्तांच्या हृदयामध्ये भगवंत आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे राजा परीक्षिताला भगवान शुकदेवजी महाराजांनी सांगितले की तुला भगवंतांना प्राप्त करायचं आहे ना, तर हृदयामध्ये जी कठोरता आहे, थोडासा अहंकार आहे, तो सगळं टाळून टाक. मी राजा, आता तू राजा नाहीयेस, राजपदाचा त्याग केला, पण कुठेतरी मनामध्ये तो संस्कार आहेच ना की मी राजा होतो, मी असं केलं, मी तसं केलं, मी अशी भक्ती केली, मी असं ज्ञान प्राप्त केलं. तर हा सगळं मीपणा, हा अहंकार आधी काढून टाक. आधी मन तुझं विनयशील कर. जेव्हा ते विनयशील होईल तेव्हा ते कोमल होईल आणि जेव्हा तुझं हृदय कोमल होईल त्यावेळेला तिथे भक्ती उत्पन्न होईल आणि तेव्हा तुला भगवंताचं दर्शन होईल. आता भागवताच्या सुरुवातीला मंगलाचरणामध्ये या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. श्री शुकदेवजी महाराज भगवंताचं वर्णन करताना म्हणतात की ज्याच्या स्मरणाने अपवित्र पवित्र होऊन जातो, पतित पावन होऊन जातात, त्या भगवंताच्या स्मरणाने किरात, हूळ, आंध्र, पुलिंद, पुलस्क सगळे पवित्र होऊन जातात. या सगळ्या विविध प्रकारच्या लोकांच्या जाती आहेत ज्या अत्यंत हीन दर्जाच्या जाती मानल्या जातात. ते सुद्धा भगवंताच्या नामस्मरणाने पवित्र होऊन जातात. त्या भगवंतांना नमस्कार करून शुकदेवजी महाराज प्रार्थना करतात की हे प्रभो, तुमचे मी स्वागत करतो आहे, माझ्या वाणीवरती तुम्ही विराजमान व्हा. म्हणजे राजा परीक्षिताने शुकदेवजी महाराजांना विनंती केली, प्रार्थना केली की मला तुम्ही आत्मस्वरूपाचा मार्ग दाखवा. त्यावरती शुकदेवजी महाराज असं म्हणत नाही, हो हो सांगतो लगेच मी तुला, मी नाही सांगणार आहे, भगवंत माझ्याकडून सांगून केलं. मग आधी भगवंतांनीच त्यांनी स्वागत केले, विनंती केली भगवंतांना की हे भगवंता तुम्ही या आणि माझ्या वाणीवरती विराजमान व्हा, तिला अलंकृत करा. हे भगवंता माझ्या शब्दरूपी गरुडावरती तुम्ही आरूढ होऊन लोकांच्या कानांद्वारा हृदयामध्ये प्रवेश करा. मी तुम्हाला विनंती करतो, मी जे काही शब्द माझ्या मुखातून बाहेर पडतील त्याच्यावरती तुम्ही आरूढ व्हा. ब्रह्मतत्व, आत्मतत्व त्याच्यावरती आरूढ व्हावं आणि ते लोकांच्या हृदयामध्ये प्रवेश करावं. सुतजी ही स्पष्टपणे हेच सांगतात की भगवंताचा प्रवेश आपल्या कानांमधून होतो, म्हणून श्रवण कसं करावं हे सांगितलेलं आहे. श्रवण करताना तत्वाचं ज्ञान करून घ्यावं, म्हणजे केवळ गोष्टी ऐकून सोडून न देता त्याच्यामध्ये जे तत्व आहे ते समजून घ्या.
ही गोष्ट व्यवहारामध्ये सुद्धा असते. लोक पुष्कळ बडबड करतात, पण त्या बडबडीतलं मर्म काय आहे बस तेवढं फक्त आपण समजून घ्या. ढीकभर सगळं ऐकण्याची गरज. तसं भगवंताचं स्मरण करताना सुद्धा, श्रवण करताना सगळं ऐकावं, गोष्टी ऐकाव्या, पण त्यातलं तत्व लक्षात ठेवावं. गोष्ट लक्षात राहिली नाही तरी चालेल. श्रवण करताना नियम असावा. कधीतरी ऐकलं, कधीतरी सोडून दिलं असं चालत नाही. एक सारखं श्रवण करायला. तिसरी गोष्ट आहे, श्रवण करताना हृदयाची निर्मलता ठेवावी. हृदयामध्ये मनामध्ये कलुषित भाव न ठेवता निर्मलतेने श्रवण केल्यास मनाला प्रसन्नता येते. नाहीतर झोप लागते. तो एक फायदा आहे. बसल्या बसल्या डोक्या येत. आणि चौथं, भगवंताचं स्तवन करावं. भगवंत सगळ्यात श्रेष्ठ आहे, त्यांच्याशिवाय कोणीच मोठं नाही असं समजून त्यांच्या उत्कर्षाचे मनामध्ये चिंतन करावे. वाणीने भगवंताच्या चरित्राचं वर्णन आणि कानांनी भगवंताच्या गुणांचं श्रवण केल्यास हृदय निर्मल व्हायला लागतं. शेवटची गोष्ट म्हणजे निर्मल हृदयाने भगवंताच्या संदर्भात मनन केल्यास श्रवण पूर्ण होतं. भगवंताचं श्रवण जे आपण करतो आहे ते करताना हृदय निर्मल असतं. हृदयामध्ये काम, क्रोध, लोभ, असूया, द्वेष, मत्सर कुठलाही भाव नसावा. आता भागवतामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीचं निरूपण क्रमशः केलेलं आहे. ही सृष्टी कशी निर्माण झाली, भगवंताच्या नाभीपासून ब्रह्माजींची उत्पत्ती झाली असे आपण कायम ऐकतो. ते झोपलेले असतात आणि त्यांच्या नाभीमधून एक कमलाचं फूल निर्माण होतं. असं चित्र पण आपण पाहतो. विष्णू झोपलेले आहेत आणि त्यांच्या नाभीतून एक कमल प्रकट झाले. त्या कमलामध्ये ब्रह्मदेव निर्माण झालेले आहे. आता ही आपल्याला कल्पना वाटते. आता ही कल्पना कशी नाहीये हे त्यांनी याच्यामध्ये सांगितलं. वेदशास्त्र असं सांगतात की समग्र व्यापक आकाश म्हणजेच भगवंताची नाभी आहे. नभ म्हणजे नाभी. भगवंताच्या नाभीतून कमल आलं ना, मग नभ म्हणजेच आकाश. आणि मग ज्यांची नाभी इतकी मोठी आहे ते भगवंत किती मोठे असतील. त्यांच्या नाभीतून आकाशातून एक कमल, एक ख पुष्प उमललेलं आहे. त्यात ब्रह्माजी उत्पन्न झाले. केवळ एक ब्रह्माजी नाही तर कोटी कोटी ब्रह्मा, कोटी विष्णू आणि कोटी कोटी रुद्र परमात्म्याच्या स्वरूपामध्ये प्रकट होत असतात. आपल्याला असं वाटतं आपण आता ज्या पृथ्वीवरती, ज्या सूर्यमालेतल्या एका पृथ्वीवरती आपण आहोत. पृथ्वीमध्ये सुद्धा भारत देशामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये पुणे आणि पुण्यामध्ये कर्वेलिंग आहे. एका सूर्यमालेतल्या पृथ्वीमध्ये आपण आहोत. अशा अनंत सूर्यमाला ब्रह्मांडामध्ये असतात आणि अनंत ब्रह्मांड विश्वामध्ये असतात. आणि अनंत विश्व परमात्मा परमेश्वर उत्पन्न करतात. पसारा बघा केवढा आहे, कल्पना पण करता येत नाही आपल्याला काय असते. आणि अशा अनंत विश्वामध्ये जेवढे जीव जंतू जन्माला येतात, त्यांना केव्हा जन्माला घालायचं, कुठे जन्माला घालायचं, त्यांच्या प्रत्येक क्षणाचं नियोजन करायचं. तो क्षण तो कसा जगला त्याची नोंद ठेवायची. त्यांनी कुठलं कर्म केलं नाही केलं, पुन्हा त्याचं प्रारब्ध तयार करायचं. असं प्रत्येकाचं त्याचं भरण पोषण, लालन पालन, मृत्यू झाल्यानंतर कुठल्या योगीमध्ये तो जाणार, कसा जाणार, किती किती दिवस राहणार, कोणाच्या संगतीत राहणार, हे सगळं पाहणारी ती परमशक्ती आहे, त्याला परमात्मा असं आपण म्हणतो. तर अशा या परमात्म्याच्या ठिकाणी कोटी कोटी ब्रह्मा उत्पन्न होतात. कोटी कोटी म्हणजे खूप सारे कोटी विष्णू उत्पन्न होतात आणि कोटी रुद्र परमात्म्याच्या रूपात प्रकट होतात. नारायणाच्या नाभीतून कमल प्रकट झालं आणि त्या कमलावर ब्रह्मा उत्पन्न झाले.
आता त्या ब्रह्मदेवांनी चारही दिशांना पाहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना 4 मुख आले. मग त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपल्याशिवाय इथे कोणीच नाही, मी एकटा आहे. पण तो कोण आहे की ज्याने मला प्रकट केले? आम्ही कमळामध्ये बसलो आहे, पण मी कुठून आलो? कुणी मला उत्पन्न केलं? त्याला शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या कमळाची जी दांडी असते त्या दांडीवर ते उतरले आणि त्याचं मूळ कुठे आहे ते शोधण्याचा ब्रह्मदेवांनी प्रयत्न केला. हजारो वर्ष त्या दांडीला धरून ते फिरत होते, पण त्यांना मूळ सापडलं नाही. शेवटी ते थकले आणि पुन्हा कमळात येऊन बसले. बसल्यानंतर आपल्या उत्पत्तीचा आधार जाणण्याकरता ते विचारमग्न झाले की अरे, मी अगदी इथे बसलोय, काय करायचं इथे बसलोय? इथे कोणीच दिसत नाही, कोणाला विचारायचं, काय करायचं, माझं काम काय आहे? असं ज्या वेळेला मनामध्ये प्रश्न आला त्यावेळेला आकाशवाणी झाली, तप तप तप. म्हणजे तुम्ही काय करा? तप करा, साधना करा. मग त्यांनी काही हजार वर्ष तप केलं आणि त्यानंतर त्यांना असं दिसलं की जे विश्वव्यापक तत्व आहे तेच नारायण आहे, तेच परमेश्वर आहे आणि तेच इथे आहे. त्यांना भगवंताचं दर्शन झालं. भगवंतांनी प्रसन्न होऊन त्यांना सांगितलं की ब्रह्माजी, तुम्ही खूप तप केलं आहे, तुमची जी इच्छा असेल तो वर तुम्ही मागून घ्या. ब्रह्माजी त्यावेळेला कसे दिसत होते? तर ब्रह्माजींचा रंग लाल होता, कारण ते सृष्टीचे कर्ता आहेत. म्हणून रजोगुण प्रधान ते आहे. आपल्याकडे 3 गुण आहेत, सत्व, रज आणि त्यातला जो रजोगुण आहे तो लाल रंगाचा आहे, सत्वगुण पांढऱ्या रंगाचा आहे आणि तमोगुण काळ्या रंगाचा असतो. काळा सावळा तमोगुण आहे. ज्ञानाविना सृष्टीची निर्मिती होऊ शकत नाही, म्हणून ज्ञान विवेकाचा पक्षी हंस त्यांचं वाहन आहे. आता त्यांना नारायणांनी सांगितलं की तुम्ही सृष्टीची निर्मिती करा. पण सृष्टीची निर्मिती करा असं म्हटल्यानंतर कशी करायची त्याचं ज्ञान पाहिजे ना. कुठल्याही गोष्टीची निर्मिती करायची असेल ती कशी करावी, काय करावे, त्याचं टेक्निक काय आहे ते तर समजायला हवं. म्हणून 4ही वेद त्यांचे 4 मुख आहेत आणि त्यांच्या अंतःकरणाच्या वृत्ती म्हणजे संकल्परूपी मन आणि विकल्परूपी चित्त आहे. जे 4 मुख आपण त्यांचे पाहतो ते प्रतीकात्मक आहे. 4 वेद म्हणजे त्यांचे 4 मुख. आता 4 वेद अक्षरशः ती पुस्तकं म्हणून त्यांचे आहेत का? नाही. त्या 4 वेदांमध्ये जे तत्व आहे ते म्हणजे त्यांचे मुख आहे. मग 4 वेदांमध्ये कुठल्या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत ते त्यांचं मुख आहे. ते 4 गोष्टी कोणत्या आहेत? तर पहिली गोष्ट आहे की वेदांमध्ये सर्वसामान्य कर्मकांड कसं करायचं ते सांगितलेलं आहे. त्याला कर्मकांड असे म्हटलं जातं. दुसरं जो आहे त्यामध्ये उपासना कशी करायची ते सांगितलेलं आहे आणि तिसऱ्या याच्यामध्ये ज्ञानकांड सांगितलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा माणसाने कर्मकांड करावं, कर्मकांड करता करता उपासना करावी, उपासना करता करता त्याला ज्ञान प्राप्ती होते आणि ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर भक्तीची प्राप्ती होते. ही 4 मुख आहेत ब्रह्मदेवांची. त्यांच्या अंतःकरणाच्या वृत्ती म्हणजे संकल्परूपी मन आहे. आता त्यांचं अंतःकरणही निर्माण झालं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार याला मिळून अंतःकरण म्हटलं जातं. तर त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांचं जे मन आहे ते मन म्हणजे काय? तर विविध प्रकारच्या संकल्पना करणं. आपण संकल्प करतो 1 जानेवारीला, तो संकल्प. तसा ब्रह्मदेवाचा संकल्प करणार आहे. कशाचा? तर सृष्टी निर्माण करायची. आता सृष्टी निर्माण करायची तर सृष्टीमध्ये किती विविध प्रकारच्या गोष्टी करायच्या आहेत त्यांना. पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती, जीवजंतू, डोळ्यानं दिसणारे, न दिसणारे, किती प्रकार करायचे. सो मेनी व्हरायटी. नुसती माणसं तयार करायची झाली तर किती प्रकार. एकासारखा दुसरा नाही. ही आणखी मजा आहे त्याच्यामध्ये. ओके, तर एवढं सगळं त्यांना करायचं म्हणजे त्यांचं मन हे किती कल्पनाशील असेल की नाही, किती सुंदर त्यांचं मन असेल की त्यांनी एवढी छान सुंदर सृष्टी निर्माण केली.
तर संकल्प रूपी त्यांचं मन आहे आणि विकल्प रूपी त्यांचं चित्त आहे. आता विकल्प याचा अर्थ काय? तर विकल्प म्हणजे जो संकल्प केला जातो त्या संकल्पामध्ये काही वेळेला शंका निर्माण होते. जसं आपल्या बाबतीत होतं की आपण 1 जानेवारीला सकाळी उठून संकल्प करतो, मी हे करणार, रोज मी पुस्तक वाचणार, पुस्तकाची 4 पानं मी वाचणार. 4 दिवस 8 दिवस गेले की नंतर मग आपल्याला फार वाचन झालं किंवा एवढं वाचून काही म्हणजे ते मजा नाही येत वाचण्यामध्ये, त्यांनी काय केलं हे मला कळतच नाहीये. सो मग मी काय करेल की कोणाचं तरी प्रवचन ऐकण्याचा प्रयत्न आणि समजून घेण्याचा प्रयत्न. मग माणूस वाचन बंद करतो, प्रवचन ऐकतो. प्रवचन ऐकता ऐकता काय होतं, बऱ्याच लोकांना झोप लागतो, तोही संकल्प अपूर्ण झाला. म्हणजे संकल्प जो पूर्ण होत नाही त्याच्यामध्ये जी व्यवधानं येतात आणि जो संकल्प थांबतो त्याला म्हणतात विकल्प. विकल्प म्हणून चित्त काय आहे तर विकल्प. आपल्या सुद्धा मनामध्ये आणि चित्तामध्ये ह्याच गोष्टी असतात. आपलं मन खूप काही उड्या मारत असतं, हे करू ते करू, अमुक करू तमुक करू, यावं करू त्यावं करू. आणि ज्या वेळेला करायची वेळ येते त्यावेळेला त्याच्यामध्ये खोड्या काढल्या जातात. हे असंच आहे, ते मला जमतच नाही, ते मला समजतच नाही, ते माझ्यासाठी होणारच नाही. हे जे काही निगेटिव्ह गोष्टी त्यात म्हणतात त्याला म्हणतात विकल्प. म्हणजे एका बाजूला संकल्प आले असतात आणि ते संकल्प पूर्ण होऊ नये म्हणून आपल्याच मनामध्ये आपल्याच चित्तामध्ये विकल्पही निर्माण होत असतात. सो आपली अवस्था आणि ब्रह्मदेवांची अवस्था सारखी आहे असं आपण म्हणायचं. नित्यरूप बुद्धी आणि अहंकार क्रियारूप अहंकार या सगळ्यांनी संपन्न होऊन ब्रह्माची सृष्टीची निर्मिती करतात. आता त्यांची बुद्धी कशी आहे तर नित्य रूप आहे. म्हणजे सातत्याने ते चिंतन करतात, विचार करतात. साधी गोष्ट आहे का पहा, आपल्याला एखादा पदार्थ करायचा असेल तर आपण किती विचार करतो. नव्याने जर आपल्याला आता ब्रह्मदेवता नव्याने सृष्टी निर्माण करायची, त्यांना अनुभव नाहीये. जो माणूस नव्याने एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो त्याला खूप विचार करावा लागतो. ते कसं करायचं, काय करायचं, हे चांगलं दिसेल का, चांगलं वाटेल का, याच्याने चांगलं होईल का. बरोबर, विचार करणारी जी वृत्ती आहे तिला बुद्धी म्हणतो. आपण पण विचार करतो कुठली गोष्ट करतो. तसं ब्रह्मदेवांची बुद्धी ही नित्य रूप आहे, ती सातत्याने विचारशील आहे. पण म्हणून इतकी सुंदर सृष्टी त्यांनी निर्माण केली. त्यांना सुचत गेले, विचार करत गेले की पहिल्यांदा एक पेशी प्राणी त्यांनी तयार केला. मग त्यांना असं वाटलं अरे हे काही छान नाही, त्याच्यापेक्षा छान केलं, मग याच्यापेक्षा छान काय केलं, मग याच्यापेक्षा छान, मग याच्यापेक्षा छान, असं करत करत त्यांनी सगळी सृष्टी निर्माण झाली. म्हणून ते सातत्याने विचार करतात. आणि अहंक्रियारूप अहंकार ही सगळी सृष्टी मी निर्माण केली आहे. अहम तिथे आहे. बरोबर, आपण एखादं पुस्तक वाचलं तर आपण सांगतो की हे पुस्तक मी वाचलंय, याचा अभ्यास मी केला आहे किंवा हा विचार मला सुचला. हे जे काही त्याचं कर्तृत्व आपण घेतो की नाही त्याला म्हणतात अहंकार. मन बुद्धी चित्त अहंकार ते आत्मचतुष्टय आहे. या सगळ्यांनी संपन्न होऊन ब्रह्माची सृष्टीची निर्मिती करणे. भगवंतांनी ब्रह्माजींना दर्शन दिलं तेव्हा प्रसन्न होऊन त्यांचा हात आपल्या हातामध्ये घेतला. ब्रह्माजींनी आदरपूर्वक भगवंतांना प्रणाम केला आणि म्हणले की महाराज, मला तर तत्वविज्ञान हवं आहे. तुम्ही मला सृष्टीची निर्मिती करायला सांगितली ती मी करेन, पण मला तत्वज्ञान हवं आहे. मूळ तत्व काय आहे ते मला तुम्ही समजून सांगा. त्यावर भगवंतांनी त्यांना 4 श्लोकांमध्ये भागवत सांगितलं. ते भागवताचं मूळ आहे. मूळ भागवत फक्त 4 श्लोकांचं आहे. त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हटलं जातं. भगवंतांनी चतुश्लोकी भागवतामध्ये 4 गोष्टी काय सांगितल्या तर ब्रह्माजींचं निमित्त करून समस्त जिज्ञासूंसाठी त्यांनी आपल्या अनंत
विस्ताराचं, मायेच्या खेळाचं, सृष्टीच्या उत्पत्तीचं आणि जीवजगताच्या अंतिम ज्ञातव्याचं वर्णन केलेलं आहे. या 4 गोष्टी त्यांनी सांगितल्या. एक आहे आपला अनंत विस्तार कसा झालेला आहे. म्हणजे जरी तुम्ही ही सृष्टी निर्माण केली असली ब्रह्मदेवांनी, तरी त्या सृष्टीमध्ये प्रत्येक सूक्ष्मातिसूक्ष्म गोष्टीमध्ये सुद्धा मीच आहे. ब्रह्मतत्व सगळीकडे पडलेलं आहे ना, त्यामुळे हा सगळा माझा विस्तार आहे. तुमच्या मनामध्ये सृष्टीची निर्मिती करण्याचा जो संकल्प आला आहे तो मी दिलेला संकल्प. त्यामुळे सगळी सृष्टी जरी दिसताना तुम्ही केलेली दिसली तरी तो माझा विस्तार, हे ज्ञान त्यांना दिलं. त्यानंतर मायेच्या खेळाचं वर्णन केलं की जसा मी सगळ्या सृष्टीमध्ये आहे तशीच माझी माया, याचा अर्थ माझी शक्ती. कारण चैतन्य आणि शक्ती हे कधीही वेगळी होऊ शकत नाही. जिथे जिथे चैतन्य आहे तिथे तिथे त्याची शक्ती आहे. जिथे शक्ती आहे तिथे चैतन्य आहे. आणि या शक्तीमुळे सगळ्या सृष्टीची निर्मिती होते, विस्तार होते, हे त्यांनी सांगितलं. त्यानंतर सृष्टीच्या उत्पत्तीचं म्हणजे ही सृष्टी कशा पद्धतीने डेव्हलप होत गेली याचं ज्ञान त्यांनी दिलं. कशी होणार आहे किंवा कशी ती करा. आणि जीवजगताच्या अंतिम ज्ञातव्याचं वर्णन. ही संपूर्ण जीवजगत जे आपण निर्माण केलं आहे त्याचं अंतिम स्थान कोणतं आहे तर मीच आहे. माझ्यातूनच सगळं निर्माण होणार आहे आणि परत माझ्यामध्येच येऊन विलीन होणार आहे. तिथे ते चक्र पूर्ण होतं. हे ज्ञान त्यांनी ब्रह्मदेवांना दिले. त्यानंतर द्वितीय स्कंदातील 10व्या अध्यायामध्ये श्री शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षिताला 10 वस्तूंद्वारा परमात्मा स्वरूपाचं वर्णन करून सांगितलेलं आहे. तो भाग तिथे संपला. पुढे शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षिताला परमात्म्याचं स्वरूप 10 वस्तूंच्या द्वारा सांगितलं. त्या 10 वस्तू कशा किंवा कोणत्या, तर ही सृष्टी कशी तयार झाली हे त्यांनी त्याला सांगितलं. या सृष्टीमध्ये विविध योनी कशा निर्माण होतात, ही सृष्टी कोणत्या स्थानी टिकून असते, ही सृष्टी सुटून गेल्यावरती तिला परत जीवदान होऊन देतं. म्हणजे सृष्टी निर्माण झाली की तिचा अंत हा ठरलेला आहे. या सृष्टीमध्ये फक्त एकमेव तत्व असं आहे की ज्याला अंत नाही, ते म्हणजे परमात्मा ब्रह्म. बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उत्पन्न होतात, स्थितीला येतात आणि नंतर नाश होतात. कारण त्या सगळ्या जड गोष्टी आहेत. त्यानंतर वासना कशा कशा निर्माण होतात. प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये वासना असते. माणसांमध्ये असतात, इतर सुद्धा प्राणी मात्रांमध्ये वासना असतात. त्या कशा निर्माण होतात त्याचं कारण काय ते त्यांनी सांगितलं. त्यानंतर कालाचं विभाजन कसं होतं तेही त्यांनी सांगितलं. भक्तांचं चरित्र कसं असतं ते सांगितलं. भगवंताच्या प्रेमाने मनाचा निरोध कसा होतो तेही त्यांनी सांगितलं. त्यानंतर मुक्ती काय असते तीही संकल्पना त्यांनी स्पष्ट केली. सगळ्यांचं अधिष्ठान असलेल्या परमात्म्याचं स्वरूप नेमकं काय आहे हेही त्यांनी सांगितलं. त्यानंतर 3ऱ्या स्कंदामध्ये सृष्टीच्या विविधतेच्याद्वारा परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. मग आता ही सृष्टी निर्माण होत असताना त्याच्यामध्ये 2 सर्ग निर्माण होतात. एक आहे असुर सर्ग आणि दुसरा आहे देव सर्ग. हे दोघं एकत्र येतात, त्याच्यातून माणूस तयार. पण आपल्याला प्रश्न पडेल, असुर झाले देव झाले, माणूस कुठे हो ना. पहिल्यांदा एक तर असुर निर्माण होतात आणि दुसरं देव सर्ग, असे 2 प्रकार सर्गाचे आहेत. असुर सर्गामध्ये हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूंची कथा आहे, तर देव सर्गामध्ये मनु आणि शतरूपा, कर्दम ऋषी आणि देवहूती जी त्यांची पत्नी आहे ती, आणि आदितीच्या वंश परंपरेचं वर्णन आहे. हे सगळे देवतांमध्ये येतात आणि हिरण्याक्ष हिरण्यकश्यप हे असुर योनीमध्ये सगळे येतात. आता त्याचा थोडासा क्रम आपण पाहतोय. गोष्ट तेव्हापासूनची आहे जेव्हा कौरव पांडवांमध्ये महायुद्धाची तयारी चालू. परत आपण महाभारताकडे आलेलो. तेव्हा धृतराष्ट्राला चिंता वाटत होती आणि त्यामुळे त्याला झोप येत नव्हती की आता महायुद्ध होणार आहे कौरव आणि पांडवांचं.
धृतराष्ट्राला माहिती होतं की आजपर्यंत आपण पांडवांवरती अत्यंतिक अत्याचार केला आहे, अन्याय केला आहे, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता जर हे युद्ध झालं तर या युद्धामध्ये पांडवांचाच विजय होणार आहे. कारण पांडवांच्या बाजूने धर्म आहे. जिथे धर्म आहे तिथे भगवंत आहे. कालच आपण पाहिलं, जिथे धर्म असतो तिथे भगवंत उभे असतात, जिथे अधर्म आहे तिथे भगवंत थांबवत नाही. आणि म्हणून जिथे अधर्म आहे यश येत नाही, धर्माला यश नाही. म्हणून त्या धृतराष्ट्राला चिंता वाटत होती आणि त्याला झोप येत नव्हती. त्याला माहिती होतं की युद्धामध्ये पांडवांचा विजय होणार आहे आणि कौरवांचा नाश होणार आहे. तर मग अशा स्थितीमध्ये काय करावं असा प्रश्न त्याला सतावत होता. त्याने विदुरांनी धृतराष्ट्राला त्याच्या आतून झालेल्या वाईट कृत्यांचा परिचय करून दिला. विदुराला त्यांनी बोलवलं, चर्चा करायला की काय करू. आणि विदुर धृतराष्ट्राचे लहान भाऊ आहेत. आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी धृतराष्ट्र विदुराजवळ सांगतात. मग विदुर जे आहेत ते ज्ञानी आहेत, परखड आहेत, स्पष्ट मत मांडलेले आहे. विदुर धृतराष्ट्राकडे आले आणि धृतराष्ट्राला त्यांनी सांगितलं की तुम्ही अत्यंत वाईट कृत्य केलेलं आहे. आतापर्यंत पांडवांवरती तुम्ही अन्याय केला आहे. त्यामुळे दुर्योधनामुळे कौरव कुल नष्ट होणार आहे. तुमचं जे काही तुमचे 100 कौरव आहेत, मुलं आहेत, ती सगळी नष्ट होणार आहेत त्या युद्धामध्ये. अजूनही वेळ गेलेली नाही, अजून युद्ध सुरू झालेलं नाही, तयारी चालू आहे. तर तुम्ही काय करा, दुर्योधनाला घराबाहेर काढा म्हणजे युद्ध टाळा. 1 कौरव जाईल, 99 वाचतील. पण त्या एकाला जर ठेवलं तर 100ही सपाट होतील. याचा विचार. विदुर काका आपल्या वडिलांना आपल्या विरोधात भडकवतात. हे हेरांकडून समजल्यानंतर दुर्योधनाने विदुरांची निर्वसना केली. त्यामुळे विदुरजींनी विचार केला की हा धृतराष्ट्र दुष्ट बुद्धीचा आहे, याच्या संगतीने माझी बुद्धी ही दुष्ट होऊन जाईल. विदुरांनी समृद्ध अशा राजगृहाचा त्याग केला आणि आपल्या पत्नीसह सुलभेसह ते वनामध्ये निघून. विदुर आणि सुलभा वनात नदीकाठी एक झोपडी बांधून राहू लागले. किती आश्चर्य बघा. मला ना वारंवार हे ग्रंथ वाचल्यानंतर असं वाटतं की ही माणसं कशी तयार झाली असतील. ज्यांनी राजवैभव भोगलंय ते एका क्षणात सगळं सोडून देतात आणि कुटीमध्ये वनामध्ये जाऊन राहतात. बरं, तिथे सुद्धा त्यांनी तपश्चर्या केली. 12 वर्ष तिथे भगवंताची त्यांनी आराधना केली. भगवंताचं अखंड कीर्तन स्मरण करत होते. आणि भूक लागेल त्यावेळेला फक्त कंदमुळं झाडाची पानं खात. म्हणजे अत्यंतिक भोगही ते उत्तम पद्धतीने होऊ शकत होते आणि एका क्षणात अत्यंतिक वैराग्यही तितक्याच सामर्थ्याने ते होऊ शकत. हे त्यांना असं कधी वाटलं नाही आणि उगीच सोडला तर राजमहाल. मग आता खूप दिवस झाले, छान जेवण मिळालं नाही. एकदा जाऊन भेटून येऊया सगळ्यांना. त्यांनी पाहुणचार म्हणून किंवा ऍटलिस्ट कोणाला तरी फोन करून सांगून काहीतरी पाठवा इकडे शिका असलं कामगिरी त्यांनी केलं. धृतराष्ट्र म्हणजे परमात्म्याला सोडून दुनिया आणि संसार यांना धरून बसलेला धृतराष्ट्र आहे. आणि त्यांचाच भाऊ विदुरजी मात्र ज्ञानाची साक्षात मूर्ती होते. धर्मराजाचे ते अवतार होते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण पांडवांचे दूत म्हणून कौरवांकडे गेले तेव्हा दुर्योधनाने त्यांच्याकरता महाल सजवून ठेवले. मोठमोठ्या भेटवस्तू तयार करून ठेवल्या आणि श्रीकृष्णांना प्रार्थना केली की तुम्ही आमच्या इथेच विश्राम करा, पूजन करा. युद्ध टाळण्याकरता भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला कौरवांकडे आले, त्यांच्या राजसभेत आले, त्यावेळेची ही सगळी गोष्ट आहे. भगवंतांनी त्याला उत्तर दिलं की दुर्योधना, मला प्रेमाने जो कोणी खाऊ घालतो त्याच्या घरी मी अवश्य अन्न ग्रहण करतो, किंवा मला जर भूक लागली तर मी मागूनही खातो. पण तू मला प्रेमाने खाऊ घालू इच्छित नाहीस. आणि दुसरी गोष्ट, मला भूकही लागलेली
नाही. त्यामुळे मी तुझ्या घरी थांबणारही नाही आणि जेवणारही नाही. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण न बोलताच विदुरजींच्या घरी गेले.